नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ॲक्सेलरेशन लेक्चर नंबर 4। तुमच्या नोटबुकमध्ये हेडिंग टाका ॲक्सेलरेशन काय, त्यालाच म्हणतात ते मराठीतून त्वरण म्हणलं जाते। नेमकं काय आहे तर ॲक्सेलरेशन आज पाहणार आहे। बघा, लास्ट सीन मध्ये आपण पाहितलं होतं युनिफॉर्म मोशन बघितलं होतं आणि नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये। आता थोडं लक्ष द्या ह्या ठिकाणी, जे युनिफॉर्म मोशन आहे, आता युनिफॉर्म मध्ये आता एखादा ऑब्जेक्ट आहे म्हणजे कसा पाहता ह्या ठिकाणी, आता एक काय आहे विमान चालेल त्याच्या स्पीडनं। आता ह्याची स्पीड किती आहे 10,000 किलोमीटर पर आवर चालेल, एकदम कॉन्स्टंट स्पीड आहे त्या ठिकाणी। किंवा एखादा व्यक्ती आहे तो निघाला, त्याची पण स्पीड कशी आहे आता 20 किलोमीटर पर आवर नाही, एवढी स्पीड आणि याची स्पीड कॉन्स्टंट आहे। मग तेव्हा ही जी मोशन आहे पूर्णपणे ती कशी असेल, युनिफॉर्म असेल मोशन, ह्याच्यामध्ये बदल होत नाही। म्हणजे अशा कंडिशन मध्ये इन दिस केस म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी एनी टाइम इंटरवल कशी असेल, चेंज इन व्हेलॉसिटी, लक्ष द्या, चेंज इन व्हेलॉसिटी अशा कंडिशन मध्ये चेंज इन व्हेलॉसिटी एनी टाइम इंटरवलला कशी असेल तर आपलं उत्तर असेल 0 असेल। कशी असेल 0 असेल, युनिफॉर्म असताना। कधी युनिफॉर्म असताना। मग आपण तेच पाहू। मग आता नॉन युनिफॉर्म मोशन हे आपण पाहिलेलं आहे, जस्ट तेच कन्सेप्ट आला म्हणून घेतला। नॉन युनिफॉर्म मोशन आहे, मग तोच ऑब्जेक्ट जर त्याच्यामध्ये काय होईल, इन्स्टंट एखादी जी पोझिशन आहे त्याच्यामध्ये बदल होत असेल म्हणजेच काय होईल, चेंज इन व्हेलॉसिटी काय होते, चेंज इन व्हेलॉसिटी एनी टाइम इंटरवलला 0 राहील का, नाही, इज नॉट 0 होईल। बघा एक एक्झाम्पल, आता हेच जर विमान असेल किंवा एखादी कार आहे, बघा ह्या ठिकाणी एक गाडी आहे मस्तपैकी चालली, ह्या ठिकाणी 20 किलोमीटर गेली पर आवर्सनं, जरा स्पीड कॉन्स्टंट ठेवली आहे या ठिकाणी। म्हणजे आपण सूचना दिल्यात की ह्या रोडनं 20 किलोमीटर पर आवर्सनंच गाडी चालली पाहिजे, नाहीतर फाईन ड्यू लागला जाईल। नंतर पुन्हा थोडी गेली, पुन्हा 25 किलोमीटर पर आवर्सनं गेली, चेंज झाला, पुन्हा धीम्या गतीने गेली, पुन्हा तिने काय घेतला, टर्न घेतला म्हणजे ह्या ठिकाणी काय आली, ह्या ठिकाणी याला डायरेक्शन आला। आणि आपल्याला सरळ माहित आहे की व्हेलॉसिटीचा संबंध जे आहे आपण पाहिलं होतं, स्पीड आणि डायरेक्शनचा त्याच्यावर काय होतो, परिणाम होत असते। म्हणजेच काय व्हायले, चेंज इन व्हेलॉसिटी मग त्या एनी टाइम इंटरवलला कशी असेल, इज नॉट 0 असेल। मग आता जे आहेत कंडिशन युनिफॉर्म मोशन आणि नॉन युनिफॉर्म मोशन, त्याच्यासाठी आपण एक फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस करणार आहेत आणि दॅट फिजिकल क्वांटिटी एक्सप्रेस केली, तिचं नाव आहे, आजची हेडिंग आहे काय, ॲक्सेलरेशन म्हणायचं त्याला। आज आपल्याला तेच तर पाहिजे, ॲक्सेलरेशन म्हणजे नेमकं काय आहे। तर चला पाहू मग आपण, हे जे बेसिक ओव्हरऑल समजलं असेल तुम्हाला। आता मी पुढच्या स्टेप मध्ये चाललो, आता ह्याला काय करतो, पुसून टाकतो। पूर्णपणे लक्ष असू द्या। काय आता ॲक्सेलरेशन म्हणजे काय, आता आपण एक पाहू। एक आता सिंपल आणि साधा आपण काय करू, एक पाईप घ्यायचा आहे, असा पाईप घेतला, ओके, पूर्ण असा सिलेंड्रिकल पाईप आहे, त्याला काय करायचे, मध्यभागून काप करायचा आहे, कापून टाका। हा भाग इथून असा कापला तर आपल्यापाशी असं मिळेल आपल्याला,
असा मिळेल. आणि आपण काय करायचं, एक स्लायडिंग ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे जशी घसरगुंडी असती, आपण पार्कमध्ये जे गार्डनमध्ये जातो घसरगुंडी खेळतो तशा टाईपनं तशी त्याला आडवी धरायची, म्हणजे कापलेला, म्हणजे असा होईल तो एक भाग कापलेला. आणि काय करायचं आहे, एक छोटा काय आपला चेंडू घ्यायचा आहे, म्हणजे काय बघा आपल्यापाशी, हा आता इथून असं डायरेक्ट खाली पडेल. आता हा चेंडू घेतला, मी सोडला. आता ह्या ठिकाणी जे आहे टॉप लेवलला आहे, टॉप लेवलला काय असेल, व्हेलॉसिटी कशी असेल, व्हेलॉसिटी लेस असेल. व्हेलॉसिटी लेस कुठं, टॉप लेवलला, म्हणजे इथं सुरुवात. आता मग आता नंतर हा चेंडू असा खाली 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 आला, कुठं आला, इन मिडल केस मध्ये आला. मग व्हेलॉसिटी काय होईल, व्हेलॉसिटी काय होईल, इन्क्रीज होईल. काय होईल, इन्क्रीज होईल. कुठं, इन मिडल पॉइंटला. नंतर खाली आल्यानंतर इथं ह्या ठिकाणी व्हेलॉसिटी काय होईल, व्हेलॉसिटी 0 होईल. कुठं, टूवर्ड्स काय, टूवर्ड्स एंड पॉइंटला. कुठं, टूवर्ड्स एंड पॉइंटला ह्या ठिकाणी 0 असेल, ह्या ठिकाणी काय असेल, कशी काय असेल, इन्क्रीज असेल. आणि ह्या टॉप लेवलला कशी असेल, लेस असेल. मग आता ह्याच्यातून आपल्याला एक कन्क्लूड, एक निष्कर्ष निघतो आपल्याला, की व्हेलॉसिटी इथं पहा लेस आहे, इथं काय झालेली, वाढलेली, आणि इथं जे आहे एंड पोझिशनला काय झालेली, 0 झालेली आहे. म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये काय आहे, व्हेलॉसिटीमध्ये चेंज आहे. मग याच्यानुसार आपल्याला एक डेफिनेशन तयार करता येते, कशाची, ऍक्सेलरेशनची. म्हणजे कशी करता येते बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ कोणाचा, व्हेलॉसिटीचा. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह. आता ह्याच्यासाठी काय लागतो, थोडा टाइम लागला असेल ना, हा बॉल इथं खाली येण्यासाठी. विथ रेस्पेक्टिव्ह ह्याच्यासाठी काय लागतो, ह्यासाठी लागतो टाइम लागलेला आहे. म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी मध्ये बदल व्हायला आहे. टाइम की बात आहे, वेळेनुसार काय व्हायला, इथं बदल व्हायला लागलाय. आणि त्यालाच म्हणायचं ऍक्सेलरेशन म्हणायचं. ऍक्सेलरेशनच्या डेफिनेशन काय, तर द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रेस्पेक्टिव्ह टाइम. मग ह्याला आता फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकू, ह्याला फॉर्म्युला तयार करू आपण. आता ह्या ठिकाणी पहा, आता फॉर्म्युला कसा तयार होतोय, तर आता ऍक्सेलरेशन बरोबर काय येईल, चेंज इन कशामध्ये, व्हेलॉसिटीमध्ये. व्हेलॉसिटीमध्ये काय होईल, होणारा बदल. ठीक आहे, अपॉन ह्याला काय लागला, ह्याला लागला टाइम लागला. मग आता चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे, चेंज इन म्हणजे काय, आता 2 असतील ह्या ठिकाणी, एक इनिशियल असेल, एक फायनल असेल. ह्या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी आहे, ती इनिशियल व्हेलॉसिटी कशानं दर्शवितात, इनिशियल व्हेलॉसिटी सुरुवातीचा वेग हा u न दर्शवायचा. आणि दुसरी एक व्हेलॉसिटी आहे कोणती, फायनल व्हेलॉसिटी, ती कशाने दर्शवायची, v न दर्शवायची. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल, म्हणजेच काय, चेंज इन व्हेलॉसिटी बरोबर काय, फायनल व्हेलॉसिटी मायनस कोणती, इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे अंतिम वेगामधून काय सुरुवातीचा वेग काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. आणि अपॉन काय असेल, टाइम असेल. ओके, मग आता हे काय करू, हे थोडी डेफिनेशन आहे, आपण ह्याला पुसून घेऊ. हा पहा आता काय होईल, फायनल व्हेलॉसिटी कशाने दर्शवायची, व्ही न, मायनस यू काय, यू आहे काय, इनिशियल व्हेलॉसिटी. आणि टी कशाने दर्शवितात, टाइम कशाने दर्शवितात, टी ने दर्शवितात. आणि ऍक्सेलरेशन डिनोटेड बाय स्मॉल ए. आणि हे काय झालं, हे आपलं ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला झाला. ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज म्हणजे 2 व्हायलेत, ह्याच्यामध्ये बदल व्हायलाय. चेंज होण्यासाठी कमीत कमी 2 गोष्टी पाहिजे आपल्या ह्या ठिकाणी. एक आपल्यापाशी फायनल व्हेलॉसिटी, मधून आपण मायनस केली काय, इनिशियल व्हेलॉसिटी, आणि त्याला लागलेला काय, टाइम आहे.
मग ए ऍक्सेलरेशन बरोबर ए इज इक्वल टू आता फायनल व्हेलॉसिटी डिनोटेड बाय v मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिनोटेड बाय u आणि टी काय हे टाइम कशाने दर्शिला आहे टी न दर्शिला आहे. मग आता हे जे आहे ह्याचं युनिट काय ह्याचं एसआय युनिट काय तर आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं युनिट काय असते आपण माहिती आहे आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम तिथं आपण बघितलं होतं मीटर पर सेकंद बघितलं होतं मीटर पर सेकंद अपॉन टाइमचं काय सेकंद. मग ह्या एसला खाली आणा म्हणजे काय येईल मीटर पर सेकंद स्क्वेअर और असं बी लिहिता येते मीटर पर सॉरी इथे पर लिहायची गरज नाही ह्या एसला उरी आणा एस स्क्वेअर पण उरी आणल्यानंतर काय होईल मायनस होईल. ह्याचं एसआय युनिट आहे कोणाचं ऍक्सेलरेशनचं. हे काय फॉर्म्युला आहे म्हणजे याचा अर्थ हे होतो की काय ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये आहे ऑब्जेक्ट ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. त्याची व्याख्या काय द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रेस्पेक्टिव्ह टाइम. मग आता पुढे पाहू आपण आता ते समजलं असेल. आय होप यू विल बेटर अंडरस्टँड धिस. यस अरे पुढचं बोला यस या नो यस समजलं. आता मी ह्याला पुसू का तुमच्या परमिशन शिवाय पुढे जाणार नाही. समजलं असेल तर हो म्हणायचं यस समजायलाच पाहिजे अत्यंत सोपं आहे यायलाच लागतंय. ओके ठीक आहे. हा आता तुम्हाला मी दोन प्रश्न विचारतो बघा. आता एक प्रश्न असा आहे सुरुवातीचा आहे जे एकदम ऑब्जेक्ट मोशन मध्ये नाही तेव्हा व्हेलॉसिटी काय असेल तेव्हाची व्हेलॉसिटी काय असेल चला बोला पटकन बोलायचं. तेव्हाची व्हेलॉसिटी काय असेल तर तेव्हाची व्हेलॉसिटी असेल 0 असेल. हा बॉल सोडला नाही तेव्हाची व्हेलॉसिटी काय असेल 0 असेल. आणि हाच बॉल पुन्हा पुन्हा इथं आला एकदम एंड पोझिशनला आला तेव्हाची व्हेलॉसिटी काय असेल तर 0च असेल. दोघांचे उत्तर काय 0. जेव्हा मोशन मध्ये नाही ऑब्जेक्ट सुरुवातीला आहे बिगिनिंग पोझिशन आहे तेव्हा व्हेलॉसिटी काय असेल 0 असेल. एकदम एंड पोझिशनला ऑब्जेक्ट आला शांत बसला रेस्ट पोझिशन आहे पण एंडची तेव्हा व्हेलॉसिटी काय असेल 0 असेल. दोन्ही पोझिशनची हे लक्षामध्ये राहू द्या. मग आपले जे आहे ऍक्सेलरेशन आहे ऍक्सेलरेशन हे एक 3 प्रकारे आहे. सर कोणकोणते 3 प्रकार आहेत चला पहा. पहिला प्रकार आहे याच्यामध्ये पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. कोणता पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन कशाला म्हणायचं जेव्हा एखादा ऑब्जेक्ट इथून निघाला ह्या पोझिशन पासून निघाला त्याची जी डायरेक्शन असेल जी व्हेलॉसिटी आहे ती डायरेक्शन अशी असेल. म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय ऑब्जेक्ट इथून आहे इथून जे निघाला त्याची डायरेक्शन कशी असेल अशा पद्धतीने असेल. म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय होईल इन्क्रीज होईल आणि इन्क्रीज होईल आणि त्याचा डायरेक्शन अशा पद्धतीने राहील. त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणायचं. आणि दुसरा एक आहे कोणता निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. काय निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणायचं. ह्यालाच दुसरं नाव आहे डिसेलेरेशन. डिसेलेरेशन म्हणायचं. आणि ह्याला अजून एक नाव आहे ह्यालाच म्हणायचं रिटार्डेशन म्हणलं जाते. काय रिटार्डेशन म्हणलं जाते. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय येणारा जो बॉल आहे त्याची स्पीड काय झाली डिक्रीज झाली आणि डिक्रीज स्पीड झाली म्हणजे त्याचा डायरेक्शन अशा पद्धतीने असेल. म्हणजेच काय तर अपोजिट साईडला लागायले म्हणजेच काय तर निगेटिव्ह असेल. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन ऑल्सो कॉल्ड ॲज डिसेलेरेशन. त्यालाच ऑल्सो कॉल्ड ॲज काय म्हणतात रिटार्डेशन म्हणलं जाते. हे शब्द लक्षात घ्या डिसेलेरेशन आणि रिटार्डेशन. आणि सर्वात शेवटचा आहे आपल्याकडे एक आहे झिरो ऍक्सेलरेशन. काय झिरो
ॲक्सेलरेशन म्हणलं जाते. म्हणजे ह्या ठिकाणी काहीच नाही, शांत. आता ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टची पोझिशन मला सांगितली होती ह्या ठिकाणी एकदम बिगिनिंगला 0 आहे, एंडला काय 0 आहे, त्याला म्हणायचं झिरो ॲक्सेलरेशन. हे अशा पद्धतीनं साधं आणि सिंपल ॲक्सेलरेशन आहे. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह टाइम a इज इक्वल टू v मायनस यू अपॉन टी. त्याचं एसआय युनिट काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. आणि ॲक्सेलरेशनचे प्रकार किती, एक पडले तर किती, एक पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन, एक निगेटिव्ह ॲक्सेलरेशन, त्याला डिसेलरेशन म्हणतात, त्यालाच रिटार्डेशन म्हणतात, आणि सर्वात शेवटी म्हणजे काय, झिरो ॲक्सेलरेशन. ओके, आय होप यू विल बेटर अंडरस्टँड. आणि हे सर्वांना यायलाच पाहिजे. हे एकदम साधा आणि सिंपल कन्सेप्ट आहे. हे कन्सेप्ट समजला तर पुढच्या गोष्टी समजायला अजून मजा येईल. हे 10वीला गेल्यानंतर आहे. पहिला टॉपिक आहे आपला ग्रॅव्हिटेशन. तेव्हा मी तुम्हाला विचारणार आणि तुम्हाला ते आलंच पाहिजे. हे मरेपर्यंत विसरलं नाही पाहिजे. एकदम सिंपल आणि साधं आहे. दैनंदिन जीवनामध्ये ह्याचा आपण चालू वापर आहे. आता मी ह्या ठिकाणी चालू आहे, हात इशारे चालू आहेत, मुवमेंट करायलो, इकडे तिकडे चालू, ॲक्सेलरेशन व्हायले, सगळ्या बाजूला ॲक्सेलरेशन होते. पण ते ॲक्सेलरेशन कसं आहे, पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे का झिरो ॲक्सेलरेशन आहे, ते समजणं गरजेचं आहे. ओके, ह्या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.